शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। आरक्षणाची मर्यादा 50%वरून 75%पर्यंत वाढवा अशी मागणीच शरद पवारांनी केली आहे। सांगलीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावं, आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तर मराठा आरक्षणासोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करतायत त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं आणि ते सुद्धा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता अशी भूमिकाही शरद पवारांनी व्यक्त केलेली आहे। की असं आहे की आता 50% वर जाता येते। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50%पर्यंत आरक्षण आहे, जाऊया 75%पर्यंत। एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78%पर्यंत होतं। याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी। आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ। पण हे करत असताना इतरांना जे मिळतं त्याचंही रक्षण करणं, त्याला धक्का न बसणं, याबद्दल सुद्धा लोकांच्या चर्चा आहे। तर बघूया काय होते। तर संसदेमध्ये निर्णय करा, संसदेमध्ये विधेयक करा आणि आरक्षणाची मर्यादा 75%पर्यंत वाढवा असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय। आगामी विधानसभेच्या तोंडावरती जर आपण पाहिलं शरद पवारांचं हे मोठं विधान आहे। एका प्रकारे सेफ भूमिका सुद्धा त्यांनी घेतल्याचं आपण म्हणू शकतो, कारण की आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 75%। असीम सरोदे कायदेतज्ञ आपल्यासोबत जोडले गेले आहेत। असीमजी, शरद पवारांनी आरक्षणासोबत एक मोठं वक्तव्य केलंय। आपल्याला काय वाटतं की 75%पर्यंत मर्यादा जर वाढवली केंद्राने तर सर्व मुद्द्यांचं निराकरण होणार आहे का? शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत योग्य आहे। मनोज जरांगे पाटील जेव्हा माझ्या ऑफिसला आले तेव्हा सुद्धा मी त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न केला की संविधानिक बदल केल्याशिवाय, संविधानिक सुधारणा केल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा सुटू शकत नाही। आणि हा मुद्दा केवळ मराठा आरक्षणासंदर्भातला नाही, धनगर आरक्षणासंदर्भातला नाही, तर हा मुद्दा राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब या सगळ्या ठिकाणी जाट, गुर्जर, त्यानंतर पाटीदार अशा सगळ्या समाजासाठीचा मुद्दा आहे। आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकारने याबद्दलचा निर्णय घेणं आवश्यक आहे, तरच हा प्रश्न सुटू शकतो। अदरवाईज राज्याच्या पातळीवर हा केवळ राजकारणाचा मुद्दा केलेला आहे, दुर्दैवाने आपल्याला मान्य करावं लागेल। अच्छा, धन्यवाद असीमजी, आपल्या या सविस्तर आपली जी प्रतिक्रिया आपण साम सोबत दिली। तर आरक्षणासंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान, यावरती आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। रुपालीकडे जाऊया। काही तांत्रिक अडचणीमुळे रुपाली सोबत आपला जो संपर्क आहे तो होऊ शकत नाहीये, त्यामुळे आपण आता पुढच्या बातमीकडे जाऊया।